जी काही स्ट्रॅटेजी असेल त्यानुसार आपण स्कॅनर जे ते बनवू शकतो. टेक्निकल इंडिकेटर्सनुसार आपण स्कॅनर बनवू शकतो. फंडामेंटल इंडिकेटर्सनुसार आपण स्कॅनर बनवू शकतो. आपण आपल्याला आवश्यक असलेल्या स्कॅनर्समध्ये ही कंडिशन कशी टाकता येऊ शकते तर ते सुद्धा बघणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे. नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक सिंपल असं नवीन स्कॅनर बनवून बघणार आहोत. आपले एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी आपल्याला एक कॉमेंट केलेली आहे. नमस्ते सर, मंथली कॅन्डलच्या वर ब्रेकआउट दिलेले स्कॅनर बनवा ना प्लीज, फास्ट मुवमेंटसाठी. तर त्यांच्या कॉमेंटनुसार मी हा आजचा स्कॅनर जो आहे तो बनवायला घेतलेला आहे. त्यांची काय अपेक्षा आहे तर मंथली टाईम फ्रेममध्ये ही जी लास्ट मंथची जी कॅन्डल बनते त्या कॅन्डलच्या वरती क्लोज होणारे स्टॉक्स जे आहेत त्यांना हवे आहेत. आता मार्केटमध्ये लाखो पार्टिसिपेंट्स आहेत, लाखो पार्टिसिपेंट हजारो स्ट्रॅटेजीज वेगवेगळ्या वापरत असतील. आता ही एकदम दिसणारी सिंपल स्ट्रॅटेजी आहे की मंथली ब्रेकआउट झालेल्या स्टॉकमध्ये आपल्याला बाय करायचं आहे. तर जी काही स्ट्रॅटेजी असेल त्यानुसार आपण स्कॅनर जे ते बनवू शकतो. टेक्निकल इंडिकेटर्सनुसार आपण स्कॅनर बनवू शकतो. फंडामेंटल इंडिकेटर्सनुसार आपण स्कॅनर बनवू शकतो. तर त्यांना ही कंडिशन चार्टिंगच्या स्कॅनरवर बनवून पाहिजे, तर ते आपण कसं बनवू शकतो तर ते बघूयात. ही स्ट्रॅटेजी तुम्ही लगेच वापरावी याच्यासाठी मी हे व्हिडिओ बनवत नाही आहे. त्यांची जी रिक्वेस्ट आहे, त्यांची जी डिमांड आहे त्याच्यानुसार फक्त आपण त्यांना स्कॅनर कसं बनवायचं ते दाखवतो आहे. आता हे स्कॅनर जे आहे ते मंथली टाईम फ्रेममध्ये आपण बनवणार आहोत, कारण की त्यांची रिक्वायरमेंट जी ती मंथलीमधली आहे. परंतु ह्याच स्कॅनरचा वापर करून आपण आपल्याला आवश्यक असलेल्या स्कॅनर्समध्ये ही कंडिशन कशी टाकता येऊ शकते तर ते सुद्धा बघणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच फायदेशीर आहे. तर एकदम सिंपल असं स्कॅनर जे ते आपण बनवणार आहे. चार्टिंगच्या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर आपल्याला क्रिएट स्कॅनमध्ये जायचं आहे. क्रिएट स्कॅनमध्ये आपल्याला जे काही सेगमेंट सिलेक्ट करायचा असेल तो आपण सेगमेंट सिलेक्ट करू शकतो. मी या ठिकाणी निफ्टी 500 सेगमेंट सिलेक्ट करतो आहे. आपल्याला काय कंडिशन टाकायची आहे तर क्लोजिंग, म्हणजे ह्या महिन्याची क्लोजिंग, मंथली क्लोजिंग, आपण ह्या ठिकाणी मंथली क्लोजिंग घेतलं, ती कशी पाहिजे, ती आपल्याला पाहिजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू हाय, मंथली हाय. परंतु ह्या मंथली नाही तर मागच्या महिन्याचा हाय, त्याच्यावरची आजच्या महिन्याची कॅन्डल जी ती क्लोज झाली पाहिजे, क्लोजिंग असली पाहिजे. असं आपल्याला स्कॅनर जे ते बनवायचं आहे. तर हे स्कॅनर बनवल्यानंतर याच्यामध्ये काय काय स्टॉक्स येत आहेत ते बघूयात आपण रन स्कॅन केल्यानंतर ह्या ठिकाणी एकूण 30 स्टॉक्स जे आहेत ते आलेले आहेत. 25 आहेत ह्या याच्यावर आणि हे दुसरं पेज आहे त्याच्यावर 30 आहेत. तर आता आपण एक एक स्टॉक जे ते बघूयात. झोमॅटोमध्ये काय झालेलं आहे बघा, मंथली टाईम फ्रेम आहे. हे बघा ह्या ठिकाणी मंथली टाईम फ्रेम आहे. आपल्याला कुठलं इंडिकेटर इथं वापरायचं नाही, आपण फक्त कॅन्डलस्टिक बघतोय. कॅन्डलस्टिकचा मागच्या कॅन्डलस्टिकचा हाय, हे बघा ही जुलै महिन्याची कॅन्डल, त्याचा हाय जो येतो ह्या ठिकाणी आहे कुठेतरी आणि त्याच्यावरती क्लोजिंग आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा स्टॉक आपल्या लिस्टमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर अदानी विल्मर, हे बघा अदानी विल्मरमध्ये पण काय झालेलं आहे, ही मागच्या महिन्याची कॅन्डल त्याच्यावरती क्लोज आहे म्हणून हा स्टॉक जो आहे तो आपल्या स्कॅनरमध्ये आलेला आहे. एक पेटीएम घेऊयात. पेटीएममध्ये पण झालेलं आहे का, हे बघा सेम कंडिशन झालेली आहे. मागच्या महिन्याची कॅन्डल ही 1 जुलैची आणि ही जी आहे ती या महिन्याची 1 ऑगस्टची कॅन्डल आता नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि क्लोजिंग जी आहे ती या हायच्या वरती दिलेली आहे. असं हे एक पद्धतीने आपण स्कॅनर जे ते बनवू शकतो. आता याच्यामध्ये काय आहे तर स्टॉक जे आहेत ते भरपूर स्टॉक जे आहेत ते आलेले आहेत, 30 स्टॉक आलेले आहेत. आपल्याला जर कधी कमी पाहिजे असतील तर एक्झॅक्टली आजच्या दिवशी ज्यांनी क्रॉस केलेलं आहे ते जर कधी आपल्याला शोधायचं असेल तर आपल्याला ह्या ठिकाणी सिम्पली काय करायचं आहे, क्रॉस्ड अबव 1 मंथ ॲगो हाय. हे बघा आता हे जे पूर्वीचे जे 30 स्टॉक्स होते, आता ते 30 स्टॉक रन स्कॅन केल्यानंतर किती येत आहेत बघा, फक्त 11 आलेले आहेत. म्हणजे आता हे जे स्टॉक्स आलेले आहेत 11, हे असे स्टॉक्स आहेत की ज्यांनी मागच्या महिन्याचे हाय जो आहे त्यांनी आज ब्रेकआउट केलेला आहे म्हणून हे आलेले आहेत. तर असे हे स्टॉक्स आहेत. बघा AWL अदानी विल्मर आहे, त्याच्यामध्ये डिलिव्हरी बघूयात आपण. हे बघा ह्यांनी आज नुकताच याच्यावरती क्रॉस जो आहे तो दिलेला आहे. त्याच्यानंतर पॉवर ग्रीडमध्ये सुद्धा नुकताच आजच्या दिवशी ब्रेकआउट झालेला असणार आहे. अशी ही कंडिशन याच्यामध्ये जी ती आलेली आहे. क्रॉस्ड अबव हे जर कधी ऑपरेशन आपण टाकलं तर आपल्याला आजच्या दिवशी डेली स्टॉक जे आहेत ते दिसतील आपल्याला. आणि हे आधी बनवलेलं जे स्कॅनर होतं ग्रेटर दॅन, तर ह्याच्यामध्ये काय येईल तर जे सगळे मागच्या महिन्याच्या हायच्या वरती आहेत तर ते सगळे आपल्याला दिसतील. HSCL,
हा सुद्धा वरती आहे, 2-3 दिवसापासून ऑलरेडी वरती आहे, तो कालच्या 2-3 दिवसांमध्ये सुद्धा आलेला असू शकतो. तर असा हा एकदम सिंपल असा व्हिडिओ आपण बनवलेला आहे. याच्यामध्ये मंथली कॅन्डलची जी रेंज आहे ती ब्रेकआउट होते वरच्या बाजूला, तर ही कंडिशन आपल्याला इतर आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा वापरता येऊ शकते, म्हणून हा व्हिडिओ जो आहे तो महत्त्वाचा आहे. जर समजा तुमची अशी एखादी स्ट्रॅटेजी असेल की तुम्हाला RSI 70च्या वरती पाहिजे आणि त्यांनी जस्ट मागच्या महिन्याचा हाय वरती त्याच्यावरती क्लोज केलेला आहे, असं जर कधी बनवायचं असेल तुम्हाला ही एक लाईन जी ती उपयोगात येईल, ती लाईन तुम्ही टाकू शकता. आणि हेच तुम्हाला जर समजा मंथली क्लोज बिअरिश साईडचं पाहिजे असेल, बिअरिश स्टॉक जर शोधायचे असतील तर इथं ग्रेटर दॅनच्या ऐवजी लेस दॅन करू शकता, तर तुम्हाला मागच्या महिन्याचा लो ब्रेक केलेले स्टॉक जे आहेत ते सापडू शकतील. इथं लो करावं लागेल. त्यासोबतच ह्या ठिकाणी क्रॉस्ड बिलो हे ऑपरेशन सिलेक्ट केलं तर जस्ट आजच्या दिवशी मागच्या महिन्याचा लो खालच्या बाजूला क्लोज झालेले स्टॉक जे आहेत आपल्याला दिसू शकतील. या ठिकाणी निफ्टी 500च्या ऐवजी तुम्ही कॅशचे स्टॉकसुद्धा सिलेक्ट करू शकता, कॅशचे सेगमेंटमध्ये येऊ शकतं, फ्युचरचे करू शकता. आपण निफ्टी 500मध्ये बघितलं. तर अशा पद्धतीचं हे स्कॅनर आहे, अगदी सोपं असं स्कॅनर आहे. आणखी वेगवेगळ्या कंडिशनचे स्कॅनर जे आहेत ते तुम्ही बनवून बघा आणि त्याचं बॅक टेस्टिंग करून बघा. ट्रेडिंग करणं ही एक वेगळी गोष्ट आहे आणि मार्केटचा अभ्यास करणं, वेगवेगळ्या कंडिशन्सचा अभ्यास करणं ही एक वेगळी गोष्ट आहे. वेगवेगळ्या कंडिशनचा अभ्यास केला तर आपल्याला मार्केटचा अभ्यास अजून चांगल्या पद्धतीने करता येतो. तर त्यामुळे स्कॅनर रेग्युलरली बनवत राहा, बॅक टेस्टिंग करत राहा, चार्ट्स रेग्युलर बघत राहा. जेवढे जास्त चार्ट बघितले जातील तेवढे जास्त तुम्हाला चांगला ट्रेडिंगमध्ये त्याच्यासाठी फायदा होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर कॉमेंट नक्की करा. आणखी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी कॉमेंट्स नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन एका टॉपिकमध्ये. धन्यवाद. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.